नमस्कार मित्रांनो, मी मनोज खोडे आणि आपल्या एम के टेक मराठी या चॅनलवरती तुमचे स्वागत आहे. मित्रांनो, लोकसभा निवडणुकीचा निकाल पूर्णपणे जाहीर झाला आहे. तर बघा मित्रांनो, पीक विम्यासाठी बरेचसे शेतकरी वाट पाहत आहे की आम्हाला पीक विमा कधी मिळणार आहे. कारण आधी मिळालेला पीक विमा पुष्कळशा शेतकऱ्यांना अजूनपर्यंत मिळालेला नाही. मित्रांनो, आता शेतकऱ्यांना चिंता लागलेली आहे की हा उर्वरित राहिलेला पीक विमा आम्हाला कधी मिळणार आहे. तर बघा मित्रांनो, पीक विमा वाटपाला सुरुवात झालेली आहे. ही आजची नवीन अपडेट आहे. तर मित्रांनो बघा, विम्याचे कशा प्रकारे वाटप सुरू आहे ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर मित्रांनो, यामध्ये तुम्ही बघू शकता, अखेर शेतकऱ्यांची भगीरथ प्रतीक्षा संपली आहे. खरीप पीक विमा योजना 2023 अंतर्गत शेतकऱ्यांना मिळालेली शिल्लक पीक विमा रक्कम त्यांच्या बँक खात्यात जमा होऊ लागली आहे. अनेक जिल्ह्यातून चांगल्या बातम्या येत आहेत. पीक विम्याच्या रकमेपैकी 25% रक्कम वगळता उर्वरित रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली जाते. यापूर्वी खरीप पीक विमा योजना 2023 अंतर्गत शेतकऱ्यांना सुरुवातीला त्यांच्या हक्कांच्या रकमेच्या 25% रक्कम दिली जात होती. पण आता उर्वरित 75% रक्कम त्यांच्या बँक खात्यात जमा केली जाईल. पीक विमा कंपन्यांनी हे हस्तांतरण सुरू केले आहे. विविध जिल्ह्यातून आनंदाची बातमी. कापूस पिकाच्या पीक विम्याची रक्कम जमा होण्यास यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर सुरुवात झाली आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कापूस व मका पिकाचा पीक विमा मिळू लागला आहे. धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांनाही शिल्लक पीक विमा मिळू लागला आहे. परभणी जिल्ह्यातील शेतकरी कापूस पिकाचा पीक विमा घेत आहे. मात्र सोलापूर आणि बीड जिल्ह्यातील शेतकरी पीक विम्याच्या प्रतीक्षेत अजूनही आहेत. या जिल्ह्यातून अद्याप पीक विम्याचे वाटप सुरू झालेले नाही. या स्थितीत या जिल्ह्यातील शेतकरी अजूनही प्रतीक्षेत आहेत. या पार्श्वभूमीवर लवकरच सर्व जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विमा मिळेल आणि त्यामुळे त्यांच्या अडचणीत भर पडेल अशी अपेक्षा आहे. काळजी करण्याचे कारण नाही. मिळालेल्या माहितीनुसार ज्या शेतकऱ्यांनी पीक विम्यासाठी दावा केला आहे परंतु अद्याप त्यांच्या खात्यात पीक विमा जमा झालेला नाही, त्यांनी काळजी करण्याची गरज नाही. लवकरच त्यांच्या खात्यात पीक विम्याची रक्कम जमा होईल असा विश्वास आहे. पीक विमा वाटपाची प्रक्रिया सुरू झाली असली तरी ती अद्याप सुरूच आहे. पीक विमा कंपन्यांकडून दाव्याचे निकष पूर्ण केल्यानंतरच ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल असे स्पष्ट करण्यात आले आहे. उर्वरित महिन्यात सर्व शेतकऱ्यांना पीक विम्याचे लाभ मिळणे अपेक्षित आहे. तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता, आचारसंहितेमुळे पीक विम्याचे वाटप थांबले होते, परंतु आता लोकसभेचा निकाल पूर्णपणे जाहीर झाला आहे. त्यामुळे हा पीक विमा लवकरात लवकर पीक विमा काढलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरात लवकर जमा होईल. आणि मित्रांनो, तुम्हाला घाबरण्याची काहीच गरज नाही. तुम्ही जर पीक विमा काढला असेल तर नक्कीच तुम्हाला 100% हा पीक विमा मिळणार आहे. तर बघा मित्रांनो, ही अशा प्रकारे अतिशय महत्त्वाची माहिती आहे. ही माहिती तुमच्या मित्रांना व तुमच्या नातेवाईकांना शेअर करायला विसरू नका. आणि तशीच ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक आणि या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. जय महाराष्ट्र.